छोट मोठा सिंहाचा वाटा धरून आपल्या नवीन टीम इथे उपस्थित करून दिली आणि आज नवीन टीमने खूप सुंदर काम केलेलं आहे। सगळ्यांनी लेफ्ट अँड राईट उसळणी संघाने इथे राईट साईडला बसायचे। कॅमेरामॅन माधव संघाचे खूप खूप आभार। सर्व धरा तुमच्या हातामध्ये, कारण की मला सवय असाच बोलायची। तर उसळणी संघ मान्यवर लवकर बसायचं। उसळणी संघ चला लवकर बसा लवकर। आपल्याला कार्यक्रम जसा मॅच आपण यशस्वी केल्या त्याचप्रमाणे स्वागत समारंभ बक्षीस समारंभ हे कार्यक्रमही सुंदर झाले पाहिजेत, कारण की हे हे आपले एक मेमरीज आहे मोमेंट्स। आज सूर्यनारायण सूर्यास्त सूर्यवंशी क्षत्रिय समाज आणि सूर्य एक नातं इतिहास आज तुमच्या समोर साक्षीला आहे, कारण की आज सूर्य आपल्या समोर आहे, थांबलेला आहे आपल्या बक्षीस समारंभाचा कार्यक्रम बघण्यासाठी। तर वेळ न घालवता लवकरात लवकर आपल्या स्टेजवर आणि खुर्चीवर बसायचं। तेजस पाटील दातुरे अनुप पाटील मी तुम्हाला बोलवतो नाही बोललो हेच नाव अनुदादा। मी राकेश एक मिनिट मी 2 मिनिटं घेतो यांची। राकेश भोईरा माझा वर्गमित्र आहे, खूप वर्षांनी मला आज इकडे भेटला आणि सुंदर असं शब्दाची फेक आणि कॉमेंटेटर मला आजच कळलं केवढी सुंदर कॉमेंट्री होतो। तर सर्वांनी त्याचे खूप खूप मी आभार मानतो। वेळात वेळ दिला तू आणि आमच्या समाजाबद्दल किंवा आपल्या समाजाबद्दल जे तू 2 तास 4 तास तू घालवलेस आणि आश्चर्य मला एक आवडलं की तुझं कॉमेंटर लास्टच्या ज्या दिवशी बॉल पडत होता आणि त्यावेळेस एक रोमांच असा एक तुझा साऊंड क्लिअरिटी होत होती। या सामन्याच्या बद्दल काय म्हणायचं आणि तू रजा घेऊ शकतो? सर्वप्रथम आपल्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञान हितवर्धक मंडळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी नक्कीच मी त्यांना मानवंदना देईन की अशा सामने नक्कीच झालं पाहिजे। आमच्या सुद्धा स्पर्धा या मैदानावर होतात आणि त्याचं स्लोगन एकच असतं की सामाजिक सलोखा दिंगत व्हावा, सामाजिक सलोखा वाढावा या दृष्टीने आपण त्या स्पर्धेचे आयोजन करत असतो आणि तीच संकल्पना आपण एकत्रित राबवली। त्यासाठी मी आपल्या सर्व आयोजकांचे मी कौतुक करतो आणि या स्पर्धेसाठी आमच्या मैदानाची तुम्ही निवड केली यासाठी सुद्धा मी तुम्हाला नक्कीच धन्यवाद व्यक्त करतो। तुमचं मैदान सुद्धा आज या प्रथमतः YouTube लाईव्ह प्रक्षेपण आम्हाला नक्कीच दिसलं। नक्कीच ज्याप्रमाणे एक निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं या मैदान आणि नक्कीच तुमच्या एक मान्यवरांची मी सकाळच्या सत्रात म्हटलं की कणसात कणसे काहीच कणसे दाणेदार असतात आणि माणसात माणसे काहीच माणसे बाणेदार असतात। या सगळ्या बाणेदार व्यक्तींचं इथे आगमन झालं, त्या बाणेदार व्यक्तींसाठी मी शतशः आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आमची टीम नक्कीच त्या दुसऱ्या गावावर अंतिम फेरीत दाखल झाल्यामुळे मी आपली एकंदरीत लवकर रजा घेतो आणि आपल्या समाजाच्या या पुढच्या कार्यकर्त्यांसाठी आणि सगळ्या लोकोपयोगी कामासाठी हार्दिक अशा शुभेच्छा। हॅलो 2 पंच ज्यांनी दिवसभर काम केलं त्यांच्यासाठी 2 चेअर लावायच्या, मानाच्या 2 खुर्च्या तिथे लावायच्या आहे। दातुरे इथे समोर असतील 2 पंचांसाठी खुर्च्या लावायच्या आहेत। पूर्ण दिवस त्यांनी आपला खूप अनिकेत आणि यदुचुरी यांनी स्थानपन्न व्हायचंय, दोन्ही पंचांनी आसनस्थ व्हायचंय। आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। मान्यवर सर्व बसलेले आहेत। मी आयोजकांना काही सूचना असतील माझ्यापर्यंत पोहोचवायच्या तर पोहोचवा। नाही हॅलो हो धन्यवाद सर। आज दिनांक 23/1/2023 आज जे सामने झाले हे सामने खूप प्रयत्नांनी आणि खूप चर्चेने व नियोजनाने ठरवले गेलेले होते। याच्यावर खूप मीटिंग झाल्या। त्यासाठी जे नियोजक व आयोजक व या सामन्यांसाठी खऱ्या अर्थाने परिश्रम व ज्यांनी देणगी स्वरूपात मदत केली, ज्यांनी शारीरिक मदत केली, ज्यांनी बौद्धिक मदत केली, तर कोणी आपल्याशी बाहेरून राहून आपल्याला आशीर्वाद दिले, अशा सर्वांचं एकदा टाळ्या वाजवून खूप खूप कौतुक करावं आणि आभार मानावं।
आता मी नियोजकांना सांगतोय की आताचा कार्यक्रम मला अनुमती असेल तर कार्यक्रमाला सुरुवात करावी का? नाही नाही आपण नाही. तर मी कमिटीला आणि विश्वस्तांना एक सूचना किंवा त्यांच्या आलेल्या सूचनेचं पालन करतोय की अध्यक्ष या निवडून जे अध्यक्ष आहेत त्यांना स्थानापन्न करून त्या कार्यक्रमाला सुरुवात होते अशी आपली एक रीत आहे, पद्धत आहे आणि हाच मान सन्मान असतो. तर अध्यक्षांनी नवनिर्वाचित अध्यक्ष विश्वस्तांनी त्यांना अध्यक्ष स्थानावर बसवावं. विश्वस्त इकडे आपण आहेत तर ते साऊंडवर तुमच्याकडे माईक आहे समोर, तुम्ही अनाउन्समेंट करून त्यांना बोलवावं. अध्यक्षांचे विराजमान झालेले आहेत. तर मी सर्वांना एक बोलण्याची संधी देतोय, कारण की ही संधी अशासाठी आहे की आपले मान्यवर जे बसलेले आहेत, परंतु असं सर्वांनी ठरवलेलं आहे बोलण्यामध्ये विषयांतर झाला नाही पाहिजे आणि बोलणं थोडक्यात झालं पाहिजे, कार्यक्रम खूप सुंदर झाला पाहिजे. यासाठी लहानांना आशीर्वाद द्या तर मोठ्यांना मार्गदर्शन घ्या. कोणाला जर अध्यक्ष सेमीफायनलची आपल्याला 2 बक्षिसं राहिलेली आहेत. प्रतीक मॅन ऑफ द मॅच प्रतीक यांनी इथे यायचं आहे सेमीफायनलचं या. हे बक्षीस मी हार्दिक युवा खेळाडू नाव आता पुढे आलेले आहे. हार्दिक टाळ्या वाजून सर्वांचं स्वागत करेल. पंकज फायनल मधलं हे एक मेडल त्यांचं राहिलेलं आहे. हे मेडल मी आपणना सांगतो निशापानी घालावं. इकडे बघा. आता मी स्टेजवर कोणाला जर हेमंत ठाकूर यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे अशा सूचना आपण द्या. मी मान्यवरांना एक सूचना करतोय की सर्वांनी आपापसात एक तालमेल करून कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही स्वतःहूनच सांगावं की आम्हाला या पूर्ण या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. तर मी हा माईक पुढे देतोय, मान्यवरांनी मार्गदर्शन करावं. हॅलो, माझ्या बंधू भगिनींनो, मला भाषण करायला आवडत नाही, पण काही लोकांना असं वाटलं होतं खटाळी गट आता समाप्त झालेला आहे. पण विजय बाबूराव पाटील कपासे यांनी जीवाचं दान करून थोडक्या वेळामध्ये जो खटाळी गट स्थापन केला, युवा याला सगळ्यांचा सहकार्य करून त्यांनी रात्रंदिवस 2-2 फेऱ्या मारून त्यांनी जो स्थापन केलेला आहे त्याचा मी खरंच त्यांना हँड्सअप करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे, एवढ्या वेळामध्ये आणि की जे खटाळी गट आणि जे म्हणजे आजपर्यंत आपल्या समाज क्षत्रिय नेतृत्व मंडळ कुळंबी समाज आजपर्यंत सगळ्या ठिकाणी क्रिकेटचे सामने झाले, पण दातिवऱ्यासारखा क्रिकेटचा सामना पहिलाच झाला असा अभिमानास्पद आहे. खरंच सांगतो, दातिवरेकरण ग्रामस्थांनी खार्डी ग्रामस्थांनी जो सहकार्य केलं आणि सर्व लोकांनी जो सहकार्य केलं, समाजाने सहकार्य केलं, असा खरंच अभिमानास्पद आहे आणि मला अभिमान वाटतो याबद्दल. आणि ह्याच्यापेक्षा आपला समाज एकत्र येऊन आणखीन मोठं कार्य करावं हे असं मला वाटतं याच्यामध्ये. आणि माझे चिरंजीव नवीन पाटील हे पत्रकार आहेत, कधी आपल्याला सहकार्य वाटलं आणि आपले YouTube चॅनल पण आहे. नंतर माझी नाथ सुद्धा चॅनल एक चालवते, इशिका पाटील चॅनल. तर तुम्हाला कधी काय मदत लागली तर आम्ही तुमच्यासाठी सदैव तयार आहोत. थोडं बोलून मी कमी. अजून कोणाला बोलायचं असेल, कारण की बोलावं आणि व्यक्त व्हावं आणि समाजाला प्रबोधन करावं.
सुवर्ण दिवसाला आमच्या दातिवऱ्यासाठी हा आजचा दिवस सुवर्ण दिन आहे. आपण चालू आहे ना, आवाज येतो का? नाही आला तरी माझा आवाज मोठा आहे, तो आपोआप जाईल तुमच्यापर्यंत. तर बंधूंनो, आजचा दिवस हा सुवर्णाचा ह्याच्यासाठी सांगतो की इथे मॅचेस एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी झाल्या नाही आणि सुरुवात अशी झाली ती पण सांगायला पाहिजे. उसरणीमध्ये जेव्हा हे गटाची निर्मिती झाली त्यावेळेला मलाही बोलवलं होतं आणि मी त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली सभा झाल्यावर असा एक विषय निघाला. अध्यक्ष आणि सचिव ह्यांनी असं सुचवलं, मला थोडक्यात सुचवल्यापेक्षा जरा मला प्रोत्साहन दिलं. आपल्या दातिवऱ्यामध्ये मॅच भरत नाही, काय कारण आहे? मी म्हणालो माझ्याकडची शंका एक, आमची माणसं फार कमी आहेत. खेळाडू जरी मजबूत असले, तालुक्याची ओळख असलेला जरी असला तरी सर्व लोक कामावर जात आहेत आणि घरं आहेत 3. तर हा मोठा प्रश्न आमच्यासाठी आहे. तर त्यांनी सांगितलं तसा काही तो प्रश्न येणार नाही. दुसरी गोष्ट, एवढ्या थोड्या वेळामध्ये हा कार्यक्रम बनवू शकत नाही. मग ह्या लोकांनी मात्र ती जिद्द धरली आणि मलाही अशी ईर्ष्या आली की का होत नाही. तर मी माझ्या बांधवांना, मुलांना ही गोष्ट एकेकाकडे पोचवली आणि त्यांच्याकडून मात्र इतका होकार आला की कदाचित मी कमी पडलो आणि त्यांनी जास्त मेहनत घेतली. गावागावावरून जेव्हा ह्यांनी सांगितलं 15-20 हजार तुम्ही तयार करा, बाकीचे आम्ही मंडळ देतो, ठीक आहे म्हणा. परंतु अभिमानाची गोष्ट सांगतो, आमच्या गावच्या मुलांनी अगदी बॉम्बेपर्यंत फोन केल्यानंतर कोणीही हे विचारलं नाही की किती पैसे द्यायचे. आम्ही सांगितलं नाही की किती पैसे त्यांना तुम्हाला द्यावे लागतील. स्वखर्चाने एकेकाने कोणी 11,000, कोणी 10,000, 5-5 हजार असं या आमच्या मुलांनी सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम त्यांच्यामुळे झालेला आहे. कोणीतरी सूत्रधार मी असतो, कधीपासून माझी वाहवा चालू आहे, अरुण पाटील, अरुण पाटील, अरुण पाटील. पण तुम्हाला गर्वाने सांगतो आणि अभिमानाने सांगतो हे मी की नतमस्तक होऊन आणि नम्रतेने सांगतो, आमच्या गावच्या मुलांनी आणि आमच्या भावांनी हे सहकार्य नसतं दिलं तर हा दिवस आज पाहायला मिळाला नसता. आणि त्यामुळे असं आहे की ही जी सगळी मंडळी बसलेली आहेत, काही लोक आले नाहीत, तिचे अनुभवी लोक आहेत, अनुभवी आहेत, पत्रकार आहेत, काय ना हेमंत ठाकूर आहेत, हे आमचे मित्र आहेत आणि अध्यक्ष आहेत खटाळी गटाचे, सचिव आहेत. कोणाची नावं जर राहिली तर कृपया राग मानू नका. सर्वच आपण एकत्र आल्यामुळेच हा कार्यक्रम होत आहे. मला फार गर्व वाटतो की भोईर सर इथे आले. आपले भोईर आलेत का? नाही, गणेश भोईर आलेले आहेत, बोलवा त्या. अशी अडचण आली की आम्हाला पीच मिळत नव्हती, आता काय करायचं? मग मागच्या वेळेला एकाने पीच तिथे खेळतील म्हणून त्याने खड्डे खोदून ठेवले. त्याला सांगितलं तू पीच देईल का? बोला नक्की देणार. त्याच्यानंतर आमच्या मुलांनी सांगितलं खालडीच्या शाळेमध्ये आपण, खालडीच्या मैदानामध्ये आपण खेळू. मग आमचे जावई गणेश भोईर यांनी ताबडतोब सांगितलं आणि स्वतः भेटायला आले की आमचं पीच आहे, आम्ही स्वतः देणार तुम्हाला आणि कुठलीही मदत न घेता देणार. आम्ही त्यांचा आज गौरव करतो इथे आणि टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. बंधूंनो, खेळाडूंचं पण मला फार कौतुक वाटतं. हे माझ्यासाठी क्रिकेट जरा नवीन आहे, क्रिकेटचा अनुभव देखील मला कमी आहे, परंतु आज असं मला वाटतं की या मुलांमुळे मीही धन्य झालो आणि आज भरपूर काय ते पाहायला मिळालं. आणि तुमची खेळाडू वृत्ती आणि ही आवड अख्खं गाव आणि अख्खा समाज जवळ केलेला आहे. आज आपल्या समाजाने हे दातिवऱ्या गावात घडवल्यामुळे मला फार आनंद झालेला आहे, कारण हे गाव बाद होता कामा नये आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने ही सुंदर क्रिकेट स्पर्धा इथे आयोजित केली आणि ती संपन्न झाली. आपणा सर्वांचा ह्याच्यामध्ये हिस्सा आहे. सर्वांना मी सगळ्यांना धन्यवाद मानतो सर्वांचे.
आणि वरिष्ठांचे देखील. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सूर्यवंशी. धन्यवाद अरुणजी पाटील साहेब. खूप खूप मोलाचं मार्गदर्शन आणि खूप सुंदर असं नियोजनासाठी वेळात वेळ काढून मुंबईवरून येऊन सर्व गावच्या मुलांना व आपल्या भावांना व सवंगड्यांना घेऊन यशस्वीरित्या हे क्रिकेट सामने पार पाडले. धन्यवाद. मी गणेश भोईर याला निघायचंय, माझा मित्र आहे. आज त्यांची मॅच चालू आहे, त्यांचा फायनलचा विषय आहे. तर मी त्याचे सूर्यवंशी ज्ञातिहितवर्धक मंडळ खटाळी गट यांच्याकडनं त्यांनी आपल्याला जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं व आभारी मानायचे आहेत की त्याने आपल्याला युट्यूब वायफाय पासून हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल खूप खूप गणेश भाऊ आपले स्वागत अरुण पाटील हे करतील. अरुण पाटील करतील पुढे. असंच दानशूर व्यक्ती म्हणून आपलं नाव उदयास यावं असे गणेश भोईर साहेब त्यांचं खूप खूप आमच्या मंडळाकडून समाजाकडनं मी आभार मानतो. अजून कोणाला जर बोलायचं असेल तर आपण स्वतःहूनच पुढे यावं आणि आजच्या दिवसाचा सूर्यदेव सूर्यास्तामधला जो वेळ होता तो कसा खर्चिक झाला ते सांगू शकता. तर आपण आटप्त घेतोय. तर मला वाटतं अध्यक्षीय भाषण घेऊन थोडक्यात सर्व गोष्टी सांगून प्रबोधनात्मक चर्चा करावी व सर्वांना संबोधित करावं. अध्यक्ष. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. पुन्हा एकदा कॉमेंट्री असेल किंवा काही असताना मी खूप सारं बोलतो, पण असं व्यासपीठ असल्यावर मला कुठेतरी अडखळल्यासारखं होतं. परंतु आज सर्व समाज बांधव एकत्र आले आणि आपला हा जो सामना होणार होते गटांतर्गत ते त्याला कुठेतरी खंड पडत होता हे आपल्याला सगळ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून जाणवलं. आणि तेव्हा खूप जणांनी जसा एखादा उठाव असतो त्याप्रमाणे केला आणि तो प्रस्ताव त्यांनी जो घेतलेला मोठ्या गटाने तो मागे घेतला. त्यामुळे आपल्याला हे दिसत आहे आणि त्याचं सर्व श्रेय हे आपल्या पूर्ण खटाई गट आणि पूर्ण पश्चिम किनारपट्टी पूर्ण किनारपट्टी म्हणजे वाणगाव, आसनगाव, खारेकुरण सगळ्यांनी एकत्र मान्य केलं. त्यामुळे हे आज आपला हा सत्कार आणि समारंभ आणि हे क्रिकेट सामने होत आहेत. क्रिकेट म्हणजे खटाई गट अंतर्गत मी काय जास्त बोलणार नाही, पण परंतु दातिवऱ्याला का नाही हा प्रत्येकाच्या कानात दरवर्षी दातिवऱ्याचा एखादा प्लेअर असायचा, त्याच्या कानात हे पडायचं. मग आपल्या जो क्लोज म्हणजे समजा माझा एखादा कोण क्लोज असेल जो मुलुंडला राहतो, मी मुलुंडला, अरे पहिले आमचंच नाव घेतात. थोडं गावठी बोलतो पण आमचं, मी बोला आमचं नाव घेतो. त्यापेक्षा सगळे तुम्ही सर्व चांगले आहात आणि समाज सगळ्यांना घेऊन चालत असतो आणि सर्वांना घेऊन चालणार असतं. तिकडे मी हा शब्द येत नाही, आपण हा शब्द येतो. तुम्ही आपणहून पुढाकार करा. आणि हा पुढाकार घेताना खरं सांगतो एखाद्या 18 वर्ष आणि 25 वर्षाच्या तरुणालाही लाजेल. हे काम अरुणदानांनी केलं आणि अरुणदानांनी हे काम करताना सगळ्यांना एकत्र केलं आणि त्यांना कोणीच विरोध न करता सर्वांनी, मग हार्दिक असेल, निलेश आप्पा असेल, प्रितेश असेल, मला खूप जणांची नावं आता पटकन घेता नाही येणार, कविदादा असेल, सर्व आतिश, मोहनदादा, धीरजदादा. तर मुंबईपासून म्हणजे मुंबईच्या त्या कोण्यापासून बडोद्यापासून जे दातिवऱ्याला राहतात अहमदाबादला वगैरे त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करून हे आज आपल्याला हे चांगलं पटांगण निर्माण करून दिलं. त्या पटांगण निर्माण करताना आपण थोड्याशा त्रुटी येत होत्या. मी मध्यंतरी तुम्हाला कोणाला माहीत नसतं, आपण येतो खेळून जातो. मध्यंतरी माझ्या पण इकडे फेरी झाली, जयेश असेल, अतुल असेल, आणि त्याच्यावेळी मध्यंतरी फेरी होताना इकडे कसं करायचं ह्याच्या 2 दिवस अगोदर इकडे क्रिकेट सामने होते. मग ते संपणार की नाही, मग हे ग्राउंड नाही म्हणलं तर ते पण नव्हतं मिळत. पण त्याच्यावर कुठेतरी मात असं नाही, त्यांनी समजूतदारपणा घेतला पूर्ण गावांनी, दातिवऱ्या आणि खारड्यांनी, आणि आपल्या समाज बांधवांना तो अधिकार इकडे निर्माण करून दिला. ही खूप मोठी गोष्ट आहे पूर्ण दातिवऱ्या आणि खारडीसाठी. आणि खूप खरं एवढं भव्य दिव्य, जसं काही वर्षापूर्वी माकडे भरवत नाही का, उसळणी भरवत नाही का, खटाई भरवत नाही का, असे कुठे छोटे कानापर्यंत यायचं. पण सर्वच आज सगळं समाज
उलटा आतुरतेने आता सांगतो माझ्यासारख्याला एका 4 जण भेटलो, पुढच्या वर्षी आमच्याकडे ठेवणार, पुढच्या वर्षी आमच्याकडे ठेवणार. हे जे शब्द आलेत आता हे आपल्यासाठी खरोखर प्रबोधनात्मक शब्द आहेत. तर तत्पूर्वी एवढंच सांगतो, एक सूचना असं नाही, पण पुढच्या वर्षी लक्षात ठेवायचं, पुढच्या वर्षीच्या गटांतर्गत ज्या सामने होणार आहेत ते सफाळ्या इकडे होणार, ही नोंद घ्यायची आहे सगळ्यांना. आणि त्याचं आश्वासन इकडे सफाळ्या टीमने दिलेलं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर खटाईबद्दल, त्याच्या पुढच्या वर्षी खटाईकडे येणार म्हणून 2 वर्षाचं मी अगोदरच सांगून ठेवतोय का पुढच्या वर्षी सफाळे, त्याच्या पुढच्या वर्षी खटाई भरवणार. आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे मान्यवरांची पुन्हा इकडे सगळ्यांचं नाव न घेता सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि जाताना पण सगळ्यांच्या गाड्या असतील, सगळ्यांनी जल्लोषात तर सगळे जातील, पण सावकाश जा, सगळ्यांची वाहनं व्यवस्थित चालवा, सावकाश घरी पोचा. आणि सगळ्यांनी हा जो जल्लोष केला तो प्रत्येकाने आपल्या व्हॉट्सअप मार्फत आपल्या समाजाचं प्रबोधन कसं होईल. आणि हे करताना नुसतं क्रिकेट म्हणजेच सर्वस्व नाही, तर क्रिकेट हे माध्यम आहे. सध्या सगळ्यांना क्रिकेट आवडते म्हणून क्रिकेट हे माध्यम आहे, परंतु महिलांसाठी आता इकडे महिला एवढ्या उपलब्ध म्हणजे आज अवेलेबल झाल्या का ते कुठे कधीच नव्हत्या. समाजाच्या कुठल्याच मॅचला एवढ्या महिला जमा नव्हत्या झाल्या, त्या दातिवऱ्याला जमा झाल्यात. तर महिलांसाठी पण आपण कमिटी, क्रिकेट कमिटी असू दे, गट कमिटी असू दे, सामाजिक, यांनी लक्षात ठेवायचं का महिलांसाठी पण आपण काही कार्यक्रम अवेलेबल केले पाहिजेत. आणि माझ्या मनातलं आहे स्वतःचा, मी बोलतो, मी बाकीच्यांना कोणाला जर त्याच्या का आपण स्नेहसंमेलन एक ठेवावं, जेणेकरून आपली नाती होती एकमेकांना माहीत पडली पाहिजे आणि सगळे एकत्र आले पाहिजेत. ह्याच्यासाठी स्नेहसंमेलन ठेवायचं आहे. आणि हे आपण ठेवू का नाही ठेवू शकत, आपण सगळं काही करू शकतो, पण त्याच्यासाठी थोडा समाजासाठी वेळ द्या. आणि एखादा सांगेल समाज आपल्याला काय देतो, पण पहिला आरशात बघा तर आपण समाजाला काय देतो हे लक्षात ठेवायचं आणि समाजासाठी सगळ्यांनी एकत्र यायचं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक गोष्ट बोलायची राहिली, माझ्या गावच्या सगळ्या मुलांना पण एक सेपरेट धन्यवाद देतो की त्यांनी फार मोठं सहकार्य आम्हाला दिलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा माझे साथी बिपिन ठाकूर ह्यांनी जी मेहनत घेतली ती माझ्यापेक्षा काही पटीने घेतलेली आहे. कारण हा सगळा हिशोब किताब आणि हे काम एक विश्वासू मुलगा असल्या कारणाने मी त्याच्यावर सोपवलं आणि त्यांनी आजच्या शेवटच्या घडीपर्यंत अगदी यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. आणि म्हणून त्याच्या सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करा. दुसरी नवीन गोष्ट अभिमानाने सांगतो, गर्वाने नाही, आज यूट्यूबचा कार्यक्रम या ठिकाणी यूट्यूबवर अखंड तालुक्यामध्ये पहिला टाइम झालेला आहे. आणि हेही आमच्या गावच्या लोकांनी करून दाखवलं, त्यांच्यासाठीही एकदा टाळ्या होत्या. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं प्रोत्साहन विश्वस्त विजय पाटील आणि रुपेश पाटील अध्यक्ष खटाळी गटाचे यांनी जास्त प्रयत्न केले आणि उत्स्फूर्त सहकार दिला आणि त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला, याच्यात काही शंका नाही. जय हिंद. धन्यवाद. शेवटी ज्या गोष्टीसाठी एकत्र येण्यासाठी जे लोकांनी स्वतःहून नावं देऊन समाजाबद्दल व आपल्या गावाबद्दल किंवा आपल्या स्वतःच्या गुणांना विकास करण्यासाठी समाजाच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या पटलावर येऊन एक एक कमिटी स्थापन केली. त्या क्रिकेट टीम म्हणजे ती क्रिकेट कमिटी आपण स्थापन केली, चुकून राहिलं होतं, तर ह्यांचेही आभार मानणं तेवढंच गरजेचं आहे. तर मी बिपिन पाटील ठाकूर यांना सांगेल की आपण जे लोक येणार आहेत आपल्याकडे त्यांना मी सगळ्यांकडे बोलवतो. आपण आपल्या शुभ हस्ते आणि विश्वस्त यांनी खाली यायचंय, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. तर मी आणि लगेच करायचंय दिलेश पाटील, अनुप पाटील, ऋषी पाटील यायचं इकडे खाली, विश्वस्त आणि अरुण पाटील वगैरे आपण खाली या. नवीनजी आपणही खाली या. तर ही क्रिकेटची कमिटी स्थापन केली, यांचा आपण शब्दसुमनानी व पुष्पगुच्छ घेऊन
आपण आभार मानायचे। दिलेश पाटील, रुपेश पाटील, अनुप पाटील, जयेश वैद्य ज्यांनी ज्यांची नावं पुकारलं त्यांनी इकडे यायचंय। ऋषी पाटील, रितेश पाटील, अतुल पाटील, हार्दिक पाटील, अक्षय पाटील, साई वैद्य, रोहन वैद्य, प्रितेश ठाकूर, चित्तन पाटील सफाई, दिवेश पाटील, पंकज पाटील, वैभव पाटील या सर्वांनी इकडे यायचंय आणि इकडनं सुरून करायचंय। आणि बिपिन पाटील, बिपिन ठाकूर साहेब आपण त्यांना एक सहकारी घ्या, सहकारी हेमंत ठाकूर आपण पण खाली यायचंय। अतिश कमिटी मेंबर यांनी खाली यायचंय। इकडनं सुरुवात करायची। हे तुम्ही असं सर्वांनी या स्टेजच्या उजव्या बाजूला आहे आणि मान्यवर उभे आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपला मान सन्मान होतोय हे कौतुक आहे, एक मोठा विषय आहे। आणि हा आपण विश्वस्त व नवीन पाटील, अनुप पाटील यांच्या हातात हे देऊन सर्व कमिटीच्या सदस्यांना आभार मान। तुम्ही जायचंय साहेब, साहेब हा चालेल। तर मी दिलेश पाटील यांना सांगेल की आपण विश्वस्तांच्या हातातनं सन्मान चिन्ह घ्यायचंय। सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या। यांनी भरपूर असं सहकार्य केलेलं आहे आपल्याला। आणि इकडे जयेश पाटील नाही घे ना, घे ना, देत राहा तुम्ही यांच्यात, तुम्ही द्या ना त्यांना। अनुप पाटील, अतुल पाटील, विश्वस्त यांच्याकडनं द्या। हितेश ठाकूर, ऋषी, अतुल पाटील झालं सर्वांनी। जयेश, साई वैद्य, रुपेश पाटील, वैभव पाटील, पंकज पाटील, दिवेश पाटील, आकाश पाटील, अक्षय पाटील, हार्दिक पाटील, रोहन वैद्य, हितेश ठाकूर, चित्तरंजन पाटील, दिवेश पाटील झालं, प्रितेश पाटील, पंकज पाटील, नवीन पाटील, वैभव पाटील, नाही बरं राकेश, आपलं झालं असेल तर 4 तारखेचं जरा सांगायचं राहिलं जाताना। हा कार्यक्रम सप्तशती सॉरी हा कार्यक्रम चालू आहे। आता मी व्यासपीठावर ज्यांनी पंच म्हणून चोख कामगिरी बजावली आणि कुठल्याच निर्णयाला विवाद झाले नाही असे आपले पंच थोडासा वेळ होतोय। आयोजनाचा एक कुणाचं नाव राहिलं गेलं नाही पाहिजे म्हणून ही खबरदारी आम्ही घेतोय। तरी आम्ही इथे
पंचांचा सत्कार करतोय आणि पंच म्हणून योग्य अशी भूमिका पार पाडून कुठल्याच टीम मध्ये वाद झाला नाही त्यासाठी मी तिन्ही पंचांना स्टेजवर टाळ्यांच्या गजरामध्ये आमंत्रित करतोय। यदू चुरी, अनिकेत वर्तक, प्रवीण चुरी यांनी स्टेजवर यायचे। भूमेश चुरी, विश्वस्त आणि भूमेश चुरी त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन व सर्वांनी त्यांचं स्वागत करावं। चालेल नाव घेत नाही। खूप खूप धन्यवाद। आणि सुंदर असं आपण पंचगिरी केली त्यामुळे कुठलेच वादविवाद टळले नाही आणि सर्व मॅच वेळेवर पार पडल्या त्याबद्दल सर्वांनी मनपूर्वक आपल्या मंडळाकडनं आपला आभार मानतोय। सत्यशेवटी आपण पुढे तदनंतर पुढचा कार्यक्रम आम्ही आपल्या समाजामध्ये एक असा व्यक्तिमत्व असते तो जात धर्म बघत नाही तो कुठले कार्य फक्त सोशल आणि त्या ठिकाणी ते उपस्थित राहतात। मी अरुण पाटील व विश्वस्त आणि अध्यक्षांना उपस्थित सांगतो की भोईर सरांचं सगळ्यांनी सकाळी टाळ्या वाजून स्वागत करावं की पूर्ण दिवस त्यांनी आपल्या मंडळासाठी व गावासाठी दिलेला आहे। सर्वांनी त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। हॅलो 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 तर आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय। सन्मान चिन्ह, आता आपण सन्मान चिन्हाकडे वळूया। सफाळे गटाचं सन्मान चिन्ह सन्मान चिन्ह हा प्रकार पहिल्यांदा आज दातुऱ्यापासून आपण सुरू करतोय। प्रत्येक टीमला सन्मान चिन्ह आपल्या मंडळातर्फे देण्यात येईल। तर सर्वप्रथम सफाळ्यावरनं कोणीतरी यावं आणि सन्मान चिन्ह अनुपदादा पाटील सफाळे संघ। मी अनुपदादांना सांगेल की सन्मान चिन्ह आहे खालीच घ्या। बोला कपाशेतनं कोण सफाळ्यातलं? अरे दादा अनुपदादांनी सफाळे संघाला द्यायचंय सन्मान चिन्ह। तदनंतर कपाशासाठी राकेश मी अनुपदादांना देतोय। दातुऱ्यासाठी दिलेश, दातुऱ्याचा संघ नायक किंवा एक प्लेअर दिलेश हा दिलेश आपण द्यायचं ते घ्या सन्मान चिन्ह घ्यायचं। सगळ्यांनी टाळ्या वाजवत्या 5-10 मिनिटाचा कार्यक्रम आहे संपणार आहे तो। सगळ्यांचा उत्साह असाच राहिला पाहिजे। उसळणी संघाचा संघनायक विजय पाटील विश्वस्त या इकडे घ्या ना माधव अतिश साई यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात यावं। कटाळीसाठी सुधाकर भाऊ कटाळीकर त्यांच्या कटाळी संघ कोण येते तुमच्यात? कटाळीतनं कोणीतरी यावं।
नाही माकणी संघ हेमंत ठाकूर यावं माकणी संघाचं त्यांना सर्वांचं सन्मान चिन्ह देऊन जथाचं स्वागत करून पुढच्या वर्षी जिकरीने उतरायचं आहे, एकदम संघर्षाने उतरायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदाच हे सन्मान चिन्ह देत आहेत. काय नाही रे यायचंय थांब ना. आता आपण मेन बक्षीस समारंभाकडे वळतोय. ज्याची आतुरतेने सर्व वाट बघतात, दिवसभर खेळून या संघासाठी किंवा आपल्या गावासाठी किंवा आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड प्रत्येक प्लेअर करत होता. अशांमधून एक निवड होते, जी निवड त्याची या वर्षाची निवड जरी असली त्याला बघून पुढचा व्यक्ती बोलतो की माझी निवड झाली पाहिजे. तर हे गोलंदाज फलंदाज व मॅन ऑफ द मॅच प्रत्येकाला माहिती असते की मला मिळेल कोणाला मिळेल, पण सिलेक्शन टीम असते आणि त्यांनी योग्यरित्या हे सर्व आता मी उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट फलंदाज सर्वांनी टाळ्या वाजवून प्रथमच वैभव प्रताप पाटील उसरणी रन 64 रन 64. खूप खूप तुमचे आभार व धन्यवाद व तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि तिथे बघा आपल्याला आता पूर्ण जग बघत आहे, नव महाराष्ट्र. आज आपल्या पूर्णपणे कारकिर्दीबद्दल व आजच्या संघाबद्दल 2 शब्द बोलवावे. त्यांनी वैभव पाटील इथे यायचं आहे कारण की आपल्या कलागुणांसारखंच आपल्या वक्तृत्वाला महत्व आहे. नंतर इथे ज्यांना बोलवलं ना 2 शब्द त्यांनी बोलायचे आहेत त्या त्यांच्यात ते. तर आता उत्कृष्ट गोलंदाज प्रतीक भादवे 10 विकेट, निलेश आप्पा यांचा सन्मान करतील. प्रतीक आपली 2 शब्द होणार आहेत. बोल. खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांमध्ये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज झाल्यानंतर पूर्ण टीम मध्ये पूर्ण मॅचेस आणि पूर्ण संघामध्ये किंवा पूर्ण दिवसभराच्या या का अरे वा व्हेरी गुड गेस्ट मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज हार्दिक पाटील उसरणी 58 रन आणि 2 विकेट. आता बक्षीस समारंभाचा जो पुढचे 2 बक्षीस राहिलेली आहेत ही मला वाटतं स्टेजवर त्यांचे प्रतिनिधी जातील, त्यानंतर पूर्ण टीमला बक्षीस देण्यासाठी मान्यवर खाली येतील. तर मी सर्वांचं मी इकडे स्वागत करतोय. थोडस लेट झालं नियोजन आयोजनामध्ये तर काहीच कमी नाहीये, परंतु मी स्टेजवर येण्याचं कारण एकच आहे. जिथे अध्यक्षपद भूषवलं व जिथे कमिटीचे सर्व लोक एकत्र आली
तर मी चुकून वेळेच्या अभावी माझेच क्रिकेट प्रेमी बोलत होते, थोडस एक पान मागे गेलं आणि आपलेच आहेत सर्व, त्यामुळे त्यांचं स्वागत तर शब्दसुमनाने आपण दिवसभर करतच होतो, परंतु आता त्यांना आपण बुके व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करतोय. तर मी माझ्या सहकार्यासाठी दोघं जण वरती यावं. धन्यवाद. मी आज नवनिर्वाचित अध्यक्ष म्हटल्यानंतर एक मान असतो, समाजामध्ये सन्मान असतो आणि त्यांनी सामाजिक पातळीवर आपल्यासाठी वेळात वेळ काढून किंवा त्यांनी आपला पूर्ण वेळ समाजाच्या कार्यक्रमाला किंवा समाजाच्या प्रबोधनासाठी द्यावा, त्यासाठी ही निवड केली गेली. ही निवड आपण आपल्या सर्व जन सामान्यतनं व चांगल्या नेतृत्व पुढे यावं यासाठी केली व त्यांचं स्वागत कारण की पहिलाच कार्यक्रम आहे त्यांचा निवडीनंतर, तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विश्वस्त आणि अरुण पाटील यांना सांगतो की रुपेश प्रकाश पाटील यांचं अध्यक्ष यांचं स्वागत करावं. अरुण पाटील आणि विश्वस्त विजय पाटील सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. लगेच मी पत्रकार बंधू नवीन यांनी आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून पूर्ण दिवस येऊन एक कार्यक्रमाची शोभा वाढवतात व आपले विचार व समाजाचे विचार आपल्या पत्रकारातून आपल्या लेखणीतनं समाजातल्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवतात, कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवतात आणि आपलं एक मत मांडून प्रबोधनासाठी काय करता येईल यासाठी नेहमी तत्पर राहणारे नवीन भाऊ यांचं मी स्वागत. निलेश अप्पा आणि अनिकेत आतिश यांनी करावं. आपले विश्वस्त विजय पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी हेमंत ठाकूर व दिलेश यांनी पुढे यावं. विश्वस्त परत घे ना ते. महिलांचाही चांगल्या संख्येने उपस्थिती आहे, त्यांचाही मी आभार मानतो. इकडे त्यानंतर नरेश पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी जयेश भाऊ यांना सांगेल की पुष्पगुच्छ घ्या. सबून तुझ्या जवळ 4 तारखेला घेऊन त्यानंतर मोहनदादा पाटील सुधाकर भाऊ यांचा सत्कार करावा. मोहन पाटील यांच्या हस्ते आणि सर्वांकडून आम्ही आज सत्कार करतोय. नियोजित सत्कार किंवा वेळेवर असं नाही तर खरंच दोघांचा बिपिन ठाकूर
आणि अरुण पाटील यांचा सत्कार अध्यक्ष आणि विश्वस्त व काका या तिघांनी या दोघांचा सत्कार करावा। खूप मेहनत करून हा कार्यक्रम नवीन पाटील आपण पण यायचे। त्यांच्या हातात तुमचा दोघां रुपेश तुम्ही इकडे ना तू त्यांचा सत्कार विपिन ठाकूर अरुण पाटील यांचा सत्कार होत आहे। आणि कॉमेंटेटर शब्दसुमनांची फेक कॉमेंटेटर अनिकेत चिराग त्यांनी स्टेजवर यायचं आहे। विपिन ठाकूर मी दोन्ही वहिनींना पुढे बोलवतोय, दोन्ही वहिनींनी यावं आणि कॉमेंटेंटचा आपल्या तांडेल यांचा सत्कार करावा। हे 2 मिनिटं थांब। आता फर्स्ट अँड सेकंड प्राइज तर मी मान्यवरांनाच खाली बोलवतोय स्टेजवरून। चार तारखेला 4 फेब्रुवारीला नागझिरी येथे क्रीडा महोत्सवाचा आयोजन सुरेश छत्री मंडळाने केलेला आहे। तर सर्वांनी 4 तारखेला नागझिरी इथे यायचं आहे आणि जिंकून झाले पण तिकडे जातील व वेळेवरच्या सूचना तुम्हाला व्हॉट्सअप मार्फत दिल्या जातील, स्पर्धकांपर्यंत पोहोचवल्या जातील। आता फर्स्ट आणि सेकंड प्राइज साठी आपण द्वितीय क्रमांक पूर्ण टीम व कप्तान खाली 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 आपण खाली होऊया, तुम्ही पण खाली आहे सर्वांना। अरुण पाटील आणि सर्व काकांच्या हातात पण द्यायचं। द्वितीय क्रमांक उसरणी सर्व टीमवाल्यांनी व सर्वांनी जायचंय। जेम्स व त्यांच्या ताया आई बाई सगळ्यांनी यायचंय। या इकडे सर्व टीमचं स्वागत कमिटीने करावं। सर्व कमिटीने काही ठिकाणी खाली बसायचंय, खाली बसायचंय, काही ठिकाणी खाली बसायचंय। खाली बसायचंय समोरच्यानी। अरुण पाटील बोलूया। अरे विश्वासस्थाने अध्यक्षाला सांगितलं। तर सेकंड प्राइज हे अरुण पाटील आपल्याला देत आहेत। अरुण पाटील कॅप्टन आणि कॅश एक पारितोषिक डीजे आसिफ एसके यूट्यूबचे चॅनल वाले शिक्षक यूट्यूब माध्यमातून आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलो तर नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत यांनी इकडे यावं। यूट्यूब
चे प्रोप्रायटर यांनी इकडे यावं. लक्की ड्रॉ बाकी आहे. लक्की ड्रॉ 5,000 रुपये आहेत. लक्की ड्रॉ काढून घ्या. पहिला बक्षीस देण्याच्या आधी लक्की ड्रॉ. मानकरी पंकजा सावे नाही तर लक्की ड्रॉ आपण ठेवला होता. या लक्की ड्रॉ मध्ये लास्ट पर्यंत जो इथे आहे, जो इथे उपस्थित आहे त्याला एक बक्षीस रोख रुपयात आहे. तर लक्की ड्रॉ काढून घ्यायचं आहे. एक छोट्या मुलाने यायचंय. अतुल छोटा मुलगा अतुल ये 2 चिठ्ठ्या काढता का? एकच का? कोण असेल राजकोट? लकी नंबर 33 श्याम पांडुरंग पाटील. उचला चांगला उचला. लकी ड्रॉ श्याम पांडुरंग पाटील. काय बक्षीस? बक्षीस घ्यायचं. बक्षीस घ्यायचंय. खूप धन्यवाद. हे लकी ड्रॉ टाकण्याचे आपल्या मागचं उद्दिष्ट असतं की सगळ्यांनी आपल्या कार्यक्रमाच्या एंड ऑफ मोमेंट पर्यंत थांबायचं आहे. अजून एक लकी ड्रॉ आहे, महिलांमधून असेल. बरोबर काढते का? लकी ड्रॉ दुसरं 2 बक्षीस आहेत. सर्व जनरल आहेत. तर कोण आहे मानकर? 31 जवळ आहे. 31 कोण आहे? मोहन विठ्ठल पाटील. मोहन विठ्ठल पाटील. दादा नसतील उपस्थित तर पुस्तक काढता येईल. लघवीला गेलाय. मोहन पाटील आले आहेत. मोहन पाटील व्हेरी गुड. लकी विनर. अरे वा, व्हेरी गुड. धन्यवाद. आता पहिलं पारितोषिक समाळे, पहिलं पारितोषिक भांडवे आणि वर यायचं आहे. आजोबांच्या हातात मला पारितोषिक द्यायचं आहे. वासुदेव महादेव पाटील आपले ज्येष्ठ यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल. सर्वांनी लक्ष द्यायचं. सेकंड प्राइज उसरणी टीम संघ. हा, मान्यवरांनी स्टेजवर यायचंय. बाजूला प्राइज द्यायचंय लवकर. वर या बाजूला ताई जोश वर या. आपले वासू पाटील
स्वागत विश्वस्त अरुण पाटील पुष्पगुच्छ व साक्षीफळ देऊन करतील आपले ज्येष्ठ असे समाजाचा कणा असलेले वासुदेव पाटील यांचं स्वागत युट्यूब मार्फतनं युट्यूब जायचंय स्टेजवर युट्यूब स्टेजच्या साईडला बाजूला लाईन बाजूला तुम्ही ताई वासुदेव पाटील यांच्या हस्ते त्यांचं स्वागतही करण्यात येत आहे व त्यांच्या हस्ते भादुळे टीम यांचा सन्मान देऊन अरे वा खूप सुंदर असा दृश्य आहे की आपली ज्येष्ठ आपल्याला रोज रक्कम कॅश साईनं देत आहे. खूप असं सुंदर वातावरण आहे की आपले ज्येष्ठ आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत. सुंदर धन्यवाद आयोजकांचे धन्यवाद आयोजकांचे धन्यवाद नियोजकांचे धन्यवाद. आजोबा तुम्ही 2 शब्द बोलायचे. भारतीय संघाचे कॅप्टन साई यांनी 2 शब्द बोलायचे आहेत आणि सर्वांनी थांबा. कोणी जायचं नाही उसळणी संघ समोर यायचं आहे. कोणी जायचं नाहीये. इथे काही सूचना आहेत. अतुल कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी अवश्य व्यासपीठावर यायचं आणि आपले विचार मांडायचे. मी सर्वतः दातिवरे आयोजकांचे आभार मानतो. पण सर्व समाजांनी एक बोलले की आपल्या खटाळी गटाने एवढा मोठा कार्यक्रम केला, आयोजकांनी केला, पण आपण एक नाव नक्की विसरले, ते म्हणजे बंटी दादामुळे आज हा गट एवढा मोठा झाला. मी त्यांचा नेहमी आभारी राहील कारण की त्यांनी नेहमी आम्हाला मोठं केलं. आणि आज जे आपले गटाचे अध्यक्ष रुपेश दादा त्यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं. तसेच मी दातिवरे आयोजकांचे खूप आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. उसळणीमधनं कोणी मनोगत व्यक्त करायचं. तेजस किंवा विशाल प्लीज यायचंय. तेजस किंवा विशाल यायचंय प्लीज जरा. विशाल तेजस लवकर यायचंय. नमस्कार. पुन्हा एकदा मी दातिवरे गावाचा आयोजकांचा आणि नियोजनाचा मी आभार व्यक्त करतो. ही स्पर्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे ही स्पर्धा हे एकमेव आपण एकत्र यावं म्हणून आहे. समाज पुढे गेला पाहिजे, गाव पुढे जाईल, आपण एकत्र आले पाहिजे तरी स्पर्धा पूर्ण होईल. आणि अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन मी सतत बोलत असतो. आयोजन आणि नियोजन कारण की या स्पर्धेमध्ये भरपूर सारे त्रुटी येत असतात. भांडणं, त्याच्यानंतर उपस्थिती न दर्शवणं, पैशाचे व्यवहार आले, सगळ्या गोष्टी येतात. पण सगळं मॅनेज करून ही स्पर्धा परिपूर्ण केली त्या दातिवरे संघाला आणि दातिवरे ग्रामस्थांना चे खूप खूप आभार आणि धन्यवाद. अशी स्पर्धा होणे खूप कठीण असं, परंतु ही पहिली स्पर्धा, खटाळी गटाची पहिली स्पर्धा आणि अतिशय उत्तम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्याबद्दल पुन्हा तुमचे आभार मानतो. धन्यवाद. आणखी कोणाला बोलायचं आहे? हॅलो. आता तुम्ही येऊन आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढली आणि खेळामध्ये भाग घेतलेल्यांच्या पण स्पर्धकांचं पण सर्वांचं आणि आलेले हितचिंतक आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. तुम्हाला नाचायचं असेल तर थोडासा बँजो वाजवणार आणि एक थोडीशी झलक आता होऊन जाऊ. कार्यक्रम इकडे संपला असं मी जाहीर करतो. आणि ज्यांना नाचायचं त्यांनी नाचायचं, फुल जोश मध्ये नाचायचं. डीजे ऑन.